एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडल्यास कशी सज्जता असावी यासाठी अहवाल मागवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। MSRDC कडून मुख्यमंत्री फडणवीसांनी अहवाल मागवला आहे। काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास टँकर उलटला, त्यामधून वायूची गळती सुरू झाली। महामार्ग पोलीस स्थानिक प्रशासनाची सुमारे 40 जणांचा चमू लगेचच घटनास्थळी पोहोचला। टँकरमधील वायू गळती बंद करण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचं कळताच यंत्रणा सतर्क झाली। राज्य सरकारनं लगेचच BPCL आणि NDRF यांना पाचारण केलं। पहाटे 4:30 वाजेपासून NDRF आणि BPCL यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केलेली। आतापर्यंत 2 व्हॉल्व बंद करण्यात यश आलं, एका ठिकेज मात्र अद्यापही सुरू आहे। घातक रसायन असलेल्या टँकरची अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचं कळतंय। भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांनी MSRDC कडे मागवलाय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 4 तासांमध्ये सुरळीत होणार असल्याचं कळतंय। मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे। गॅस खाली होत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही। त्यातलं केमिकल हे दुसऱ्या टँकरमध्ये काढावं लागणार होतं आणि त्यासाठी म्हणजे फार टेक्निकल टीम त्या ठिकाणी लागणार होती आणि म्हणून BPCLची टीम त्या ठिकाणी आली। आज त्यांनी ती सुरुवात केलेली आहे। आता बरंचसं केमिकल आपण त्यातलं काढलेलंही आहे। अजून तरी 4 तास लागतील मला वाटतं। आम्ही सतत जिल्हाधिकारी आहेत, पोलीस यंत्रणा त्याच्या संपर्कात मी स्वतः सकाळपासून त्या ठिकाणी आहे, पण खूप त्रास त्या ठिकाणी रहदारीचा झालेला आहे। खूप लोकांचा खोळंबाई झालेला आहे। जवळपास आता 24 तास झालेत, पण एकतर्फी एका बाजूने ट्रॅफिक आपण सुरू केलेली आहे। हे सगळं थांबवून ठेवलेलं अशातला भाग